आणि या सगळ्या आंदोलनामध्ये आणि कर्ज जास्त झाल्यामुळे आणखी एका शेतकऱ्याचा बळी गेलेला आहे। येवल्यामध्ये कर्जामुळे एका शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे। राज्यभरात शेतकऱ्यांचा एल्गार सुरू आहे। पण त्याच वेळी नवनाथच्या घरी आक्रोश। गेल्या 5 दिवसांपासून सकाळी उठून शेतकऱ्यांच्या आंदोलनात सामील होणारा नवनाथ भालेराव आज मात्र झोपेतून उठलाच नाही। कारण कर्जबाजारीपणाला कंटाळलेल्या अवघ्या 30 वर्षांच्या नवनाथनं मृत्यूला कवटाळलं। येवल्यातल्या पिंपरीमध्ये शोककळा पसरली। काल मोर्चाला गेला होता, मोर्चावरून आलो नाराज झाला। त्याला वाटलं आपलं कर्ज कसं काय फिटल, त्याच्या पाया पडू बाबा, फिटल आज नाही उद्या आपण एखादं वावर विकून येतो, 2 वर्षांना आपलं फिटल कर्ज, तू अशी काही चिंता करू नको। पण त्यानं ते काय ऐकलं न माहितीच। त्यानं रात्री दरम्यान माझ्या 8 साडेआठच्या मी झोपल्यानंतर त्यानं काहीतरी ते केलं। नंतर आम्हाला 12च्या दरम्यान माहिती झाली, उलटी झाल्यावर कळलं। नवनाथ कष्टाळू होता। सलग 3 वर्ष त्यानं द्राक्ष लागवड केली। त्यासाठी 2013 मध्ये 4.5 लाखांचं कर्ज काढलं। पहिल्या वर्षी अवकाळी पावसानं पीक गेलं, दुसऱ्या वर्षी कीड पडली आणि तिसऱ्या वर्षी दर पडले। त्याला एवढं सांगितलं होतं, जरी तू करतो व्यवहार पण दम धरावा लागतो। सगळ्यावरच कर्ज आहे, कांदे गेले, बाग फेल गेला, बागाला फळ नाही आलं, कर्ज काढले सगळे। याच्या बागाचे आता 74,000 रुपये डागा ठेव, त्याचा आता 11,500 रुपये व्याज भरलं। हताश नवनाथ रोजच्या रोज आंदोलनात जायचा। आपलं कर्ज माफ होईल या आशेनं घोषणाबाजी करायचा। अल्प कर्जधारक, अल्प भूधारक, अमुक सालापर्यंतचे, तमुक सालापर्यंतचे, अशा चक्रात शेतकऱ्यांचं आंदोलन लांबत चाललंय। जुनी समिती, नवी समिती असे घोळ घातले जात आहेत आणि अशा तरुण शेतकऱ्यांचा धीर सुटत चाललाय। त्यांना सांगणं एकच आहे, राजा खचू नकोस, लढत राहा। अजय सोनावणे, ABP माझा, येवला।